बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची निवड। नांदेडमध्ये सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने फटाके फोडून पेढे भरून जल्लोष साजरा। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, दिव्यांगाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केली आहे। या दिव्यांग विभागाच्या सचिवपदी IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली। मुंडे यांची या विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी दिव्यांगांनी फटाके फोडून पेढे भरून जल्लोष साजरा केला। नांदेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर हा जल्लोष करण्यात आला। दिव्यांगाच्या विविध योजनांची अंमलबजावणी नव्याने नियुक्त झालेले अधिकारी तुकाराम मुंडे हे करतील अशा अपेक्षा सकल दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे। महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, नांदेड। संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कालच राज्य शासनाच्या वतीने कर्तव्यदक्ष असे IAS अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांची दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय ते सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांची आजवर विविध विभागातून बदल्या करण्यात आल्या होत्या। आज त्यांना कुठेतरी आमच्या हक्काचा ज्या दिव्यांगाचा जो आधार आहे त्यांना ते पद दिलं तर आमच्याशी आम्ही त्यांच्या पाठिंब्यास्तव आम्ही त्यांचा सत्कार करण्यास त्यांचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आम्ही फटाक्यांची आतिषबाजी केली आणि एकमेकाला पेढे भरून आम्ही आनंद उत्सव साजरा केला। आणि मुंडे साहेबांकडून आम्हाला अशा अपेक्षा आहेत की तुकाराम मुंडे साहेबांनी आपण पुनर्वसन कायदा 1995 हा कागदावर आहे, दिव्यांग सुधारित ऍक्ट 16/2016 हा कायदा सुद्धा कागदावरच आहे। दिव्यांगांच्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत या केवळ अंमलबजावणीचा अभाव आहे। आम्हाला त्यांच्याकडून भरपूर अशा अपेक्षा आहेत, कारण त्यांनी कुठलाच समाज असा त्यांनी हे करत नाही, समाजाला कर्मचाऱ्याला सर्वांना पाठीशी धरून त्यांनी असे आज लोकाभिमुख असे कार्य करणारे कर्तव्यनिष्ठ असे अधिकारी आहेत। तर आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बोगस दिव्यांग कर्मचारी असो, बेरोजगार असो, जे शासनाची फसवणूक करतील त्यांनी चौकशी करावी, शोध मोहीम राबवावी आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करावे। तसेच ज्या काही विशेष शाळा आहेत दिव्यांगांच्या त्या विशेष शाळेमध्ये बोगस शिक्षकांची भरती करून घेण्यात आलेली आहे। संस्था चालक असेल किंवा मुख्याध्यापक असेल यांनी बोगस दिव्यांग शिक्षकांची कर्मचाऱ्यांची भरती केली। या संस्था चालकाची त्यांनी चौकशी करावी आणि दोषी जे आहेत त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करून त्यांची संस्था बंद पाडावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे फसवणूक केल्या प्रकरणी। तसेच आमच्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल, आमदार निधी, खासदार निधी असेल हा त्यांनी खर्च करून द्यावा आम्हाला, अशी त्यांच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत। तसेच आम्ही सारे तुकाराम मुंडे हे जयघोष देऊन आम्ही आज सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने आज इथे आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहोत। याचं एकमेव कारण म्हणजे आज कुठं आम्हाला हक्काचा असा एक कर्तव्यदक्ष असे IAS अधिकारी लाभलेले आहेत, त्यांना त्या पदावर कार्य करू द्यावं, त्यांना आता तिथून कुठेही बदली करू नये अशी आम्ही राज्य शासनाकडे विनंती करत आहोत।